कथित भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच जिल्ह्यातील इतर भोंदू बाबांचीही प्रशासनाने चौकशी करावी, अशी ठाम मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग षडगार यांनी केली आहे. राज्यात सध्या अशोक खरात यांच्या कृत्यांमुळे समाजात अनेक प्रश्न निर्माण होत असून यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढत असल्याचे षडगार यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी नमूद केले. यासोबतच जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले. या संदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा. भोंदू महाराज समाजामध्ये आज जी आहेत, सगळीकडे गावोगावी आहेत, जिल्ह्यात आहेत, तालुक्यामध्ये. पण अशा लोकांना काय करतो आपण, राजकीय लोक जे आहोत त्यांच्याकडे व्यवसायच असतो, गंडेदोरे बांधणे, तंत्र मंत्र, अघोरी शक्ती, दैवी शक्ती या माध्यमातून त्यांनी काहीतरी करत असतात आणि लोकांना बोलवत असतात. आपल्यासारख्या लोकांना, राजकीय लोकांना ते बोलवले की त्या ठिकाणी गेले की त्यांचं मग प्रस्त वाढतो की अमुक अमुक हे मंत्री आले, हे संत्री आले, हे आले, ते आले. मग हे मला काय म्हणायचं आहे की आपण कुणाकडे जाऊ नये असं नाही, श्रद्धेपोटी आपण जातो, पण कोण कसं आहे हे कळत नाही. आता काही लोक अशोक खरातकडे गेले, आता केसरकर साहेब गेले, ते माजी शिक्षण मंत्री आहेत. त्यांचं काल मी बाईट ऐकलो की मला माहिती नव्हतं हा बाबा असा आहे, आणि नंतर माहीत झाल्यानंतर मी जायचं सोडून दिलो. पण असे काही लोक आहेत की श्रद्धेपोटी जात असतात, पण ते त्या ठिकाणी मग हे जे काळे करत त्याच्या पाठीमागे लपलेलं असतं, कोण कसं आहे आपल्याला कळत नाही. त्यामुळे अशा गोष्टी घडतात. मला असं म्हणायचं आहे की अशोक खरात आजही त्याचा पर्दाफाश झाला नसता, तो तसाच समाजामध्ये अशा प्रकारची भोंदूगिरी करत राहिला असता. ते समाजातल्या लोकांनी बाहेर काढलेलं नाही, त्यांच्याच माणसाने बाहेर काढलेलं आहे, म्हणून हे बाहेर पडलेलं आहे. असे काही लोक आहेत की तक्रार करायला घाबरतात, महिलाही तक्रार करायला घाबरतात. ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे ते तक्रार करत नाहीत. जर तक्रार केली तर अशा प्रकारचे अनेक भोंदू समाजामध्ये जे आहेत ते बाहेर पडतील. म्हणून मला असं वाटतंय की सर्वसामान्य जनतेमध्ये, खेडोपाड्यामध्ये प्रबोधनाची गरज आहे, लोकांमध्ये शिक्षणाची गरज आहे की बाबा भूत नाही, बाणामती नाही, करणी नाही, चेटूक नाही, गंडेदोरे हे ते याच्याने काय होत नाही. एकीकडे आपण विज्ञानाच्या जोरावर चंद्रावर चाललो आणि दुसरीकडे आपण दुसऱ्याचं पाय धुवून पाणी प्यायला लागलो. ह्याला काय म्हणायचं? म्हणून मला संत ज्ञानेश्वरांचं एक वाक्य आठवत आहे, मुके सांगे ब्रह्मज्ञान लोकांची कापी तो मान. मुके सांगे ब्रह्मज्ञान लोकांची कापी तो मान. ज्ञान सांगतो जनाशी नाही अनुभव आपणाशी. ज्ञान सांगतो जनाशी नाही अनुभव आपणाशी. कथा करीतो देवाची अंतरी आशा बहुलोभाची. तुका म्हणे तोच वेडा त्याचे हाणून थोबाड फोडा. संतांनी सहित त्यावेळी तेव्हापासून या सगळ्या कर्मकांडाला, अंधश्रद्धेला विरोध केलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मकांड, अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार चढवलेले आहे. ही पुरोगामी महाराष्ट्र आहे. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडणं दुर्दैव आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा जर गोष्टी घडत असतील तर आपण सर्वांनी मिळून ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडतात पुढाकार घेऊन प्रशासनाला कळवायला पाहिजे, त्याच्या विरोधात तक्रार केला पाहिजे आणि त्या भोंदू महाराजाला धडा शिकवायला पाहिजे. अशोक खरात असा विचार होता. गेल्या मे पासून पाऊस पडत होता. मे, जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत 3-4 महिने सतत पाऊस पडला, अतिवृष्टी झाली.
पीक तर नाहीच, असलेली माती पण वाहून गेली, मोटारी वाहून गेली, अजूनही मोटारी विहिरीमध्ये अडकलेल्या आहेत, मोटार बाहेर काढता येत नाही. हे लोकांना माहिती नाही. शेती पूर्णतः नष्ट झालेली आहे. शेतीमध्ये अजूनही गुडघावर पाणी आहे, अवकाळी पाऊस पडलेला. त्याच्यानंतरही पाऊस पडला आणि पूर्णतः खरीप पिके वाया गेली. रब्बी पिके पेरण्यासाठी जे काही पेरले काही लोकांनी रब्बी पिके ते हातात आले होते, ज्वारी म्हणा, गहू म्हणा किंवा हरभरा म्हणा. आता अवकाळी पाऊस पडलेला आहे. त्या अवकाळी पावसामुळं ते रास चालू आहे सगळीकडं आणि त्या अवकाळी पावसामुळं तेही वाया गेलेले आहे. द्राक्ष, पपई, आंबे या सगळ्या फळबागांचंही नुकसान झालेलं आहे. म्हणून शेतकरी प्रचंड नुकसानमध्ये आहे. म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्याकडे बघावं आणि त्यांची जे काही नुकसान भरपाई पूर्वी जे झालेली आहे तेही ताबडतोब राहिलं असेल तर तेही द्यावं. आणि आता जे अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान भरपाई झाले त्याचे पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना भरपाई मिळवून द्यावी. या संदर्भात आमचे लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांनी लोकसभेमध्ये आवाज उठवला. त्यांनीही अशी मागणी केलेली आहे की ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पंचनामे करून लवकरात लवकर तातडीने महाराष्ट्र सरकारने त्यांना शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी केलेली आहे. म्हणून आम्ही जिल्हा काँग्रेसतर्फे अशी विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि ते नुकसान भरपाई मिळवून द्यावी.